करण्याचा अधिकार आहे. योग्यता आणि अधिकार हे दोन वेगळे शब्द आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय की लहान योग्यता कशी असते आणि अधिकार कसा असतो ह्याच्यासाठी उदाहरण देताना सांगितलंय की आपल्या घरामध्ये एखादा यज्ञ असेल, समजा काही कार्य असेल, तर आपण गुलाबजामुन करतो. गुलाबजामुन कोणाकोणाला खाऊ घालता तुम्ही? सगळ्यांना, घरात जेवढे आले तेवढ्या सगळ्यांना. मला सांगा बरं, तुम्ही 2 महिन्याच्या बाळाला खाऊ घालता का गुलाबजामुन? का खाऊ घालत नाही? तुमचं प्रेम नाही का? प्रेम आहे म्हणूनच खाऊ घालत नाही, कारण की काय, तो त्याचा अधिकार नाही. म्हणून पहिले अधिकार पाहावा लागतो. त्याच्यासाठी आपण नक्षत्र, योग, मुहूर्त काढला की ह्या दिवशी करण्याचा अधिकार आहे का, शास्त्राने सांगितलं आहे का, अग्नी आहे का. म्हणून त्याच्यासाठी आपण पुण्य हा वाचन घेतलं. पुण्य हा वाचनामध्ये आपण काय 5 आशीर्वाद घेतले आणि त्याच्या आधी गुरुजींनी संकल्प सांगितलाय शाम्यन्त्वितया. ईतया म्हणजे 6. शरभा शुलभ, अतिवृष्टी, अनावृष्टी, शरभा शलभा शुका. अतिवृष्टी होऊ नये, अनावृष्टी म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये आपण साधा घरातला यज्ञ करणार असतो तरी त्याच्या सगळ्या विश्वाचं चिंतन आहे. अतिवृष्टी फक्त आपल्या घरावर होत असते का? ती सगळ्या जगातावर होत असते. पण तशी सुद्धा अतिवृष्टी होऊ नये, अनावृष्टी सुद्धा